आता घरगुती भेटत होतं बस की आता किती झालं तुमचं एक क्लिकवर होत आहे आमचं होत नाही पण माझा पण व्हिडिओग्राफर मी बाहेर ठेवला आहे. हा माझा व्हिडिओग्राफर पण मी बाहेर ठेवला आहे. काय म्हणता माझा व्हिडिओग्राफर पण मी बाहेर ठेवला आहे. घरगुती भेट आहे म्हणून. कसं आहे प्रश्न जो पूर्ण झालेला नाही तो विशेषतः मी महसूल मंत्री जेव्हा होतो 14 ते 19 तेवढा समजून घेऊन बराच पुढे नेला पण तेवढाच सरकार गेलं. ते गेलं म्हणजे एक महिन्यात येईल 2 महिन्यात येईल तर 33 महिने गेले. त्या काळात आपला सगळा विषय थोडा मागे पडला आहे. नवीन सरकार येऊन 1.5 वर्ष झालं पण आपण लांबून पाहतो की जशी 14 ते 19 सरकारला स्थिरता होती तशी या सरकारला सारखं कोर्ट त्याच्याला हे सगळं चालू आहे आणि तोपर्यंत लोकसभा लागली. लोकसभेची आचारसंहिता म्हणजे काय तर लोकसभा निवडणूक लागल्यानंतर मंत्र्यांना काम कोणत्याही करायला परवानगी नसते. म्हणजे मंत्रालयात जायचं नसतं, मंत्रिमंडळाची मिटिंग घ्यायची नसते, साधी सही पण यांचे काम करा अशी पण सही करता येते. हार्डली आता महिनाभर राहिला लोकसभा निवडणुका झाली की ही आचारसंहिता संपते. हा सगळा जो आणून ठेवला आहे अगदी व्यवस्थित ध्येयाच्या दिशेने तो जिथे आहे तिथून पुढे न्यायला पाहिजे. मी ते सगळं करतो, काही काळजी करू नका. मी 2 महिन्यापूर्वी आचारसंहिता लागण्यापूर्वीसुद्धा एक हॉटेलवर एक 200 जणांची बैठक केली, जेवण केलं. त्याच्यामध्ये मी लगेच कलेक्टरना फोन केला. त्यामुळे जवळजवळ स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष तुमचा जो प्रश्न मार्गी लागला नाही तो मी 100% मार्गी लावणार. मला खोटं बोलता येत नाही. नाही तर नाही मी सांगणार की इतके वर्ष पेंडिंग आता कसं काय होणार. पण हा विषय मार्गी लागू शकतो याचं कारण सगळ्या लेवलला आता ते सकारात्मक झालं आहे. होईल. एक फक्त शेवटचा ठोका मारायला लागेल. मुख्यमंत्र्यांनी पण सही मारली. एक फक्त ठोका मारायला लागेल आणि मग हे काम सोपं होईल. मी आणखीन एक पुढे जाऊन सांगितलं की जागा मिळाली की घर बांधायला सुद्धा चांगला मोठा कॉन्ट्रॅक्टर मी आणेन की जो कमी पैशामध्ये कारण जागा मिळून उपयोग काय त्याच्यावर घर बांधायला पैसे लागणार ना. तर कमी पैशात तो कसं घर बांधून देईल. मग त्याच्यामध्ये प्रत्येकाला 1/4 रक्कम ही मोदी देतात, 1/4 रक्कम हे राज्य शासन देतं, 50% आपल्याला कर्ज काढायला लागेल. मग ते कर्ज आपल्याला एखाद्या चांगल्या बँकेचं कमी दराचं कसं मिळेल नाही प्रयत्न तर आपण काही काळजी घ्या. आणि यांना मारहाण झाली तर त्यांना माहिती आहे की मी प्रवासात होतो तिथून मी CPला सांगितलं की तुम्ही जर केस दाखल करणार नसाल तर मला उद्या पोलीस स्टेशनला बसवावं लागेल. तर मी आज येणार होतो. मग घाईने आज सकाळी केस दाखल केलं. यांना संरक्षण कायमचं द्यावं असाही प्रयत्न आपण करणार आहोत. पण आचारसंहितेच्या काळात ज्यांना संरक्षण आहे ते पण काढून घेतलं. फक्त मी असा आहे भाग्यवान मी मला केंद्राची पण आहे गणवारी त्याचं त्याला एक कारण घडलं त्यामुळे मला आहे. पण अन्यथा किंवा मंत्र्यांना असते थोडीशी म्हणजे सुद्धा 25 जण असतील तर 5 जण ठेवतात आणि मग प्रायव्हेटली सगळ्यांची काढून घेतात. आता ज्यांची होती त्यांची काढली तर मला नव्यानं लिस्ट ओके. राकेश अल्लप्पा मैं उनको